मंगरुळपीर तालुक्यात शेतकऱ्यांच्या सन्मानावर झालेल्या कथित अन्यायाविरोधात उभी राहिलेली शेतकरी संघटनेची एकजूट आणि माध्यमामधून झालेल्या सातत्यपूर्ण पाठपुरावा अखेर निर्णायक ठरलाय। मनरेगा अंतर्गत फळबाग लागवडीच्या थकीत अनुदानाबाबत विचारणा करणाऱ्या गोगरी येथील शेतकरी ऋषिकेश पवार यांच्याशी तालुका कृषी अधिकारी सचिन भास्कर कांबळे यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप समोर आल्यानंतर या प्रकरणाने गंभीर वळण घेतले। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालाय। त्यानंतर शेतकरी संघटना एकवटल्या, ग्रामीण भागात तीव्र संताप व्यक्त झाला आणि हा विषय शासन दरबारी पोहोचलाय। सुरुवातीला प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा होती, मात्र शेतकऱ्यांचा आवाज दाबता येत नाही हे या प्रकरणातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले। या अन्यायाविरोधात बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी नेते रविकांत भाऊ तुपकर यांनी ठाम भूमिका घेत प्रश्न सातत्याने लावून धरला। शेतकरी योद्धा कृती समितीच्या माध्यमातून आंदोलनात्मक भूमिका घेण्यात आली। त्याचबरोबर न्यूज मराठी 24/7 या टीव्ही वृत्तवाहिनीने या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत बातम्यांची मालिका प्रसारित केली। या निर्भीड पत्रकारितेमुळे प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला। शेतकरी संघटना, नेते आणि माध्यमाचा एकत्रित दबावाची दखल घेत आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी शासनाकडे कार्यवाहीची शिफारस केली। अखेर 17 जानेवारी रोजी राज्य शासनाने तात्काळ निर्णय घेत तालुका कृषी अधिकारी सचिन भास्कर कांबळे यांना निलंबित केले। हा निर्णय केवळ एका अधिकाऱ्यावरील कार्यवाही नसून शेतकरी एकजूट संघटनेची ताकद आणि माध्यमाची भूमिका एकत्र आली तर अन्याय टिकू शकत नाही याचा स्पष्ट संदेश देणारा ठरतोय। शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी उभी राहिलेली एकजूट आणि न्यूज मराठी 24/7 या वृत्तवाहिनीचा दणका हा या लढ्याचा खरा विजय असल्याची भावना ग्रामीण भागातून व्यक्त केली जाते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी। ज्यांना गाड्या आणलेल्या असतील त्या साऱ्याला विनंती आहे की आपापल्या गाडीत बसा। आपल्याला वाशिमला जायचं, त्यामुळे सर्वांना विनंती आहे आजूबाजूच्या ठिकाणी येणारे किंवा सोबत असणाऱ्या सर्वांनी वाशिमला चला। गांभीर्याने जसं आधी सांगितलं, गांभीर्याने अशी दखल घेतलेली आहे। अहवाल घेऊन चौकशी करून अहवाल सादर केलेला आहे आणि कुणीही काही दबाव द्यायची गरज नाही, कोणावरही अन्याय होणार नाही याची देखील बोलू शकता। किमान या माणसाचं सस्पेन्शन ऑर्डर तरी किमान उद्या परवा घेऊ द्या, याच्यावर आपण अहवाल सादर केलेला आहे। होय, पण तुम्ही बोलू शकता आदेशासाठी आपण पाठवू। येस, आवश्यक आणि पोलीस स्टेशनला बोला की तक्रार देऊ नका, विनाकारण आम्ही त्यांच्याही अंगावर जाणार आहे साहेबांना। जर काय व्हायचं, कायदा सुव्यवस्था बिघडवायची आमची ती एकच सेक्टर दिला होता। त्याच्यात तुम्हाला तेवढं सहकार्य करा ही विनंती आहे साहेब आमची तुम्हाला। पण फक्त म्हणजे आम्ही शांत आहे साहेब, कायदा व्यवस्था हाती घेणार नाही, आम्हाला अहवाल आपल्या माध्यमातून सर्वांना हे वेण्णारा इलाका पट्टीतील पुनूर जंगल परिसरात पार पडलेल्या गड्डी माता जत्रेत विविध सामाजिक, धार्मिक आणि राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या। या जत्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाची उपस्थिती आणि जनतेशी साधलेला थेट संवाद चर्चेचा विषय ठरला। या कार्यक्रमात पक्षाच्या प्रमुख नेत्या तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम हलगेकर यांनी गड्डी माता देवीचं दर्शन घेतलंय। त्यांनी सुमारे 2 किलोमीटर अंतर पायंदळ चालत दर्शन घेतल्याने भाविक आणि स्थानिक नागरिकांकडून याची विशेष दखल घेण्यात आली। या कृतीतून श्रद्धा आणि जनतेशी थेट नातं जोडण्याचा प्रयत्न दिसून आलाय, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली। जत्रेच्या निमित्ताने पक्षाच्या वतीने स्थानिक नागरिकांशी संवाद साधण्यात आलाय। या संवादादरम्यान आदिवासी हक्क, जंगल विषयक प्रश्न, रोजगार, शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधांबाबतची मते मांडण्यात आली। सत्तेपासून दूर असतानाही जनतेच्या प्रश्नावर सातत्याने भूमिका मांडणाऱ्या पक्षांकडे नागरिकांचा कल वाढताना दिसत असल्याचं मत काही उपस्थितांनी व्यक्त केलंय। धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी नाळ जोडण्याचा प्रयत्न हा लोकशाही प्रक्रियेचा एक भाग मानला जात असला तरी गड्डी माता जत्रेत झालेल्या या उपस्थितीमुळे स्थानिक पातळीवर विश्वासाचं वातावरण तयार होत असल्याचं चित्र पाहायला मिळालंय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तेजस गुज्जलवार यांनी। तिरोडा
तालुक्यातील खडकी डोंगरगाव परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। बिबट्याला अखेर महाराष्ट्र वन विभागाने जेरबंद केलं आहे। तर 9 जानेवारी रोजी सकाळी 7:30 ते 8च्या सुमारास खडकी डोंगरगाव येथे 4 वर्षीय बालकांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती। या घटनेनंतर संपूर्ण परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं होतं। या घटनेपासून गावासह आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे। अनेक पालकांनी सुरक्षेच्या कारणास्तव आपल्या मुलांना शाळेत पाठवणं थांबवलं होतं। परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर मोठा दबाव निर्माण झाला होता। वन विभागाने या बिबट्याच्या शोधासाठी तात्काळ मोहीम हाती घेतली। गेल्या 9 दिवसापासून पिंजरे लावणे, परिसरावर नजर ठेवणे आणि नागरिकांमध्ये जनजागृती करणे अशा उपाययोजना राबवण्यात आल्या। अखेर दिवस-रात्र केलेल्या प्रयत्नानंतर वन विभागाच्या पथकाला त्या बिबट्याला सुरक्षितरित्या जेरबंद करण्यात यश आलंय। या कार्यवाहीनंतर खडकी डोंगरगावसह परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडलाय। वन विभागाच्या पुढील निर्णयाकडे आणि सुरक्षा व्यवस्थेकडे सर्वांचं लक्ष लागलंय। या बातमीचा आढावा घेतलाय तिरोडा जिल्हा प्रतिनिधी प्रवीण शेंडे यांनी। समाजातील रूढी परंपरामुळे अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या एकल, विधवा आणि परित्यक्त्या महिलांसाठी गडचिरोली जिल्ह्यातून एक सकारात्मक आणि सन्मानाचा संदेश देणारा उपक्रम राबवण्यात येतोय। मकर संक्रांतीच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाच्या वतीने हळदी कुंकू हा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला होता। या माध्यमातून एकल महिलांच्या आत्मसन्मानाला नवी ओळख मिळत आहे। हा उपक्रम जिल्हा अधिकारी अविशांत पंड्या यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर राबवण्यात येतोय। जिल्हा परिषद, महिला आणि बाल विकास विभाग, महसूल प्रशासन आणि उमेद अभियान यांच्या समन्वयातून महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी प्रयत्न सुरू आहेत। या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील 25,000वरून अधिक एकल महिलांना विविध शासकीय योजना, आरोग्य सुविधा, निवारा आणि आर्थिक स्वावलंबनाशी संबंधित लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले। प्रशासनाच्या या पुढाकारामुळे एकल महिलांना सन्मान, आधार आणि मुख्य प्रवाहात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न असल्याचं चित्र दिसून येत आहे। या बातमीचा आढावा घेतलाय गडचिरोली येथून प्रतिनिधी राज अनिल पोचम पल्लीवार यांनी। तेलारा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सिंचन पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनलाय। बाळापूर पाणी पुरवठा योजनेच्या कामावरून नव्या वादाला तोंड फुटलंय। न्याय प्रक्रिया सुरू असतानाही या योजनेचे काम कसे सुरू आहे असा सवाल शेतकरी प्रतिनिधी उपस्थित करत आहेत। शेतकरी प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई उच्च न्यायालयाने 27 फेब्रुवारी 2023 रोजी शासनाला या योजनेच्या मूळ नोंदी सादर करण्याचे आदेश दिले होते। मात्र अद्याप त्या नोंदी सादर करण्यात आलेल्या नाहीत असा आरोप करण्यात येतोय। याच दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेला स्थगिती दिल्याचेही शेतकरी सांगत आहे। असे असतानाही प्रत्यक्षात योजनेचं काम सुरू असल्याचं दिसून येत असल्याने प्रशासन आणि लोकप्रतिनिधीची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी होते। सिंचनासाठीचे पाणी वाचवण्यासाठी पूर्व आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या त्यागाकडे दुर्लक्ष होत आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। दरम्यान शेतकऱ्यांच्या पाणी हक्काचा हा प्रश्न संपूर्ण तालुक्याच्या शेतीच्या भवितव्याशी संबंधित असल्याने गरज पडल्यास पुन्हा आंदोलन छेडावे लागेल असं आवाहन शेतकरी नेते रजनीश पोटे यांनी केले। या बातमीचा आढावा घेतलाय तेलारा येथून तालुका प्रतिनिधी राजेश पाटील यांनी। अकोला जिल्ह्यातील तेलारा तालुक्यातील वान धरणाचे पाणी परत एकदा पेटून उठते की काय अशी स्थिती तयार झाली आहे। वारी भैरवगड गट ग्रामपंचायत येथे बाळापूर पाणी योजनेचे शुद्धीकरणचा प्लॅन्ट तयार होत असल्याची माहिती मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना धक्का बसला आहे। या प्रकल्पासाठी स्थानिक ग्रामपंचायतीची NOC ही न घेतल्याची माहिती समोर येत आहे। सगळ्यांना माहिती असेलच की 2022-23 साली शेतकऱ्यांनी खूप मोठे आंदोलन केले होते, उपोषण केले होते। त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर ओरिजिनल नोंदी निर्णय प्रक्रियेसंदर्भात शासनाला उच्च न्यायालयात सादर करण्याचा आदेश दिला होता। मात्र त्यात विसंगती असल्यामुळे आजपर्यंतही ते रेकॉर्ड शासनाने उच्च न्यायालयात सादर केले नाही। मात्र तेव्हाचे उपमुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर स्थगिती दिली होती। ही स्थगिती म्हणजे 2002 करोडचा बाळापूर पाईपलाईन योजनेचा ईगल इन्फ्रास्ट्रक्चर उल्हासनगर यांना दिलेला कॉन्ट्रॅक्ट रद्द झाला किंवा स्टे झाला असे शेतकरी समजत होते। मात्र
या नवीन घडामोडींमुळे शेतकरी संभ्रमात आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींनी अजूनही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. जलसंपदा विभाग अकोला कार्यकारी अभियंता अक्केवार मॅडम यांनी माहिती अधिकारात या संदर्भात माहिती देण्यास जवळपास नकार दिलेला आहे, टाळाटाळ केलेली आहे. या अशा गोंधळामुळे शेतकरी निदर्शन प्रदर्शन मोर्चाचा मार्ग परत अवलंबतील की काय अशी स्थिती तयार झाली आहे. यावर जलसंपदा विभागाने, लोकप्रतिनिधींनी सर्वांनी आपापली भूमिका स्पष्ट करून शेतकऱ्यांना या विषयावर क्लॅरिटी द्यावी आणि या विषयातून मार्ग काढावा अशी अपेक्षा आहे. अमरावतीतील निवडणूक पराभवाबाबत भारतीय जनता पक्षाकडून सविस्तर विश्लेषण करण्यात येणार असून यासाठी स्वतंत्र टीम अमरावतीत पाठवली जाईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात दिली. अमरावतीतील पराभूत उमेदवाराकडून नाराजी व्यक्त करण्यात आली असून काहींनी तक्रारी दाखल केल्याचं सांगितलं आहे. कोणामुळे पराभव झाला याचा अभ्यास करून पुढील निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. मुंबई महापालिकेतील 2.5 वर्षाच्या महापौर पदाबाबत बोलताना शिवसेनेची मागणी असल्यास योग्य व्यासपीठावर चर्चा होईल आणि पक्षाच्या कोर कमिटीत यावर निर्णय घेतला जाईल, असं बावनकुळे म्हणाले. भाजप शिवसेना युतीबाबत त्यांनी सांगितलंय की महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ही युती होत असून ही सकारात्मक बाब आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील एकत्रीकरण आणि अजित पवार शरद पवार भेटीबाबत त्यांनी शुभेच्छा दिल्या. नाना पटोले यांच्या बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याच्या मागणीवर टीका करताना ही त्यांची जुनी भूमिका असल्याचं ते म्हणाले. तर संजय राऊत यांच्या आरोपांना उत्तर देताना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येत असून उद्योगांसाठी आवश्यक ती जमीन उपलब्ध करून दिली जात असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलंय. बावनकुळे साहेब, अमरावती महापालिकेची निवडणूक झाली आणि भाजप कार्यकर्त्यांचा अनुभव आहे की मित्र पक्षातील काही लोकांनी आणि भाजपमध्ये काही नेत्यांनी विरोधात काम केलं. नाराजी आहे नवनीत राणा यांच्या विरोधात. अमरावतीमध्ये जे उमेदवार पराभूत झाले त्यांची नाराजी आहे, पण निवडणुकीचे विश्लेषण करावं लागेल की कोणी विरोधात काम केलं, कुणामुळे कुणाच्या सीट पडल्या याचं विश्लेषण करू. त्यांनी तक्रार दिली आहे, पराभूत उमेदवारांनी तक्रार दिली आहे, त्यांनी मागणी केलेली आहे कारवाईची. पण आम्ही याकरता एक टीम पाठवणार आहोत आणि टीम पाठवून त्याचा सर्वांचं म्हणणं ऐकून घेणार आहोत. मुंबईमध्ये 2.5 वर्ष महापौर व्हावा अशा प्रकारची मागणी शिवसेनेकडून केली आहे. मागणी आहे ती योग्य पटेल जे आमचं माननीय देवेंद्रजी आणि आमची कोर कमिटी आहे त्यावर चर्चा होईल. सिंधुदुर्ग येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये दोन्ही राणीबंधू एकत्र आलेले आहेत, युती झालेली आहे. ठीक आहे ना, शिवसेना भाजप युती आहे त्याला चांगला आहे. महाराष्ट्रात शिवसेना भाजप युती होते आहे, अनेक ठिकाणी होते आहे, त्यामुळं चांगले संकेत आहे. महापालिकेच्या पराभवानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतानाचे चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहे. अजित पवार यांनी आज शरद पवारांची भेट सुद्धा घेतलेली आहे. त्यांना आमच्या शुभेच्छा आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी असं नाना पटोले यांनी मागणी केलेली आहे. जुनी कॅसेट आहे ती नाना पटोलेची. जे 200 मतांनी हारले होते तेव्हा ते असेच बोलले होते, आताही निवडणूक हारले तसेच बोलतात. नवनीत राणा यांना पक्षातून बाहेरच्या सांगितलं मी आता. सीएम डावोसला जातात मात्र गुंतवणूक येत नाही अशा प्रकारचा आरोप संजय राऊतांनी केलेला आहे. झोपून उठलं त्यांना तेच काम आहे, आरोप करायचा. वस्तुस्थिती अशी आहे की देशातला सर्वात जास्त गुंतवणूक असणारा महाराष्ट्र होतोय आणि महाराष्ट्रामध्ये मागच्या डावच्या दौऱ्यामध्ये 17,50,000 कोटी रुपयाची जी गुंतवणूक झाली त्यापैकी बऱ्यापैकी एमओयू हे क्रियान्वित झाले आहे. त्यामुळं चांगल्या पद्धतीचं इन्व्हेस्टमेंट आहे, चांगल्या पद्धतीचं डेव्हलपमेंट होते आहे, चांगल्या पद्धतीचं इंडस्ट्री येत आहे. मी स्वतः महसूल मंत्री म्हणून कितीतरी जागा या वर्षभरात दिल्या आहेत इंडस्ट्रीला, इमारतीला जागा दिल्या आहेत. त्यामुळे जेवढ्या जागा महसूल मंत्री म्हणून मी दिल्या आहेत, सरकारने दिल्या आहेत, देवेंद्रजींनी दिल्या आहेत, आमच्या सरकारने दिल्या आहेत. या जागा बघता त्या ठिकाणी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट होत आहे तेव्हा जागा आम्ही एवढ्या अलॉट केलेल्या आहेत. आता हरेगाव मळ्यामध्ये आम्ही 4,000 एकर जागा देतोय हायड्रोजन प्रकल्पाकरता. इथे आता नागपूरमध्ये कोल गॅसिफिकेशन प्लांटच्या जागा देतोय. इंडस्ट्रियल प्रपोजल आहेत, इन्व्हेस्टमेंटचे प्रपोजल आहेत. एमओयू जे झाले होते ते क्रियान्वित होणार आहे. पण उद्धव ठाकरेचं 2.5 वर्ष आणि आमचं 1 वर्ष एवढा जरी आपण ताळमेळ केला तरी तुम्हाला जास्त येईल.
धानाचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात रब्बी हंगामात हरभरा पिकाची लागवड लक्षणीयरित्या वाढली आहे. पारंपरिक पिकासोबतच कडधान्य पिकांकडे वळण्याचा कल शेतकऱ्यांमध्ये दिसून येतोय. तिरोडा, गोरेगाव, आमगाव, देवरी, अर्जुनी, मोरगाव आणि सालेकसा तालुक्यामध्ये यंदा मोठ्या प्रमाणावर हरभऱ्याची पेरणी करण्यात आली आहे. कमी पाण्यात येणारे पीक, तुलनेने कमी खर्च आणि बाजारात चांगला दर मिळण्याची अपेक्षा ही या पिकामागची प्रमुख कारणे असल्याचं शेतकरी सांगतात. शेती पद्धतीत होत असलेल्या या बदलामुळे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या फायदा होईल अशी आशा व्यक्त केली जाते. तर यावर्षी पाऊस पडला परंतु आमच्या भागामध्ये जे नदी आहे, नदीला पाण्याचा पुरवठा कमी असल्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी शेतामध्ये धानाचं उत्पादन न घेता, म्हणजे पाण्याच्या अभावी कमी पाण्यामध्ये आपण कोणत्या पिकाचं उत्पादन घेऊ शकतो त्या हिशोबाने हरभरा लागवड केली आहे. सोबतच मसूर पण लावलेली आहे. काही शेतकऱ्यांनी मका पण लावलेला आहे. आणि कमी पाण्यामधून आपल्याला कशा पद्धतीनं जास्तीत जास्त उत्पादन घेता येईल ह्या हिशोबाने शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर शेती जी आहे, हरभऱ्याची शेती आहे, त्याच्यानंतर मसूर आहे, काही मक्का आहे, याचं उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला आहे. यावर्षी म्हणजे आता काही शासनातर्फे काही प्रॉब्लेम असतील की पाणी शेतकऱ्यांना उपलब्ध होत नाही आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी कमी पाण्यावरची शेती अवलंबलेली आहे. आणि याला बाजारपेठेमध्ये सुद्धा कडधान्याच्या रूपामध्ये चांगला भाव असल्यामुळे शेतकऱ्यांनी ह्या पिकाकडे कल वाढलेला आहे. धानाचा जिल्हा आहे, परंतु यावर्षी नदीला मुबलक प्रमाणात पाणी न भेटल्यामुळे किंवा पाण्याचा पुरवठा न केल्यामुळे शेतकऱ्यांनी कडधान्याची शेती करण्याला भर दिलेला आहे. आता प्रॉब्लेम काय आहे तर ते वरच्या लेवलला माहिती असतील, परंतु स्थानिक शेतकऱ्यांनी कडधान्याचं पीक घेण्यासाठी समोर आले आहेत. आता हरभऱ्याची शेती जी आहे ते याला कमीत कमी पाण्यामध्ये चांगलं उत्पादन घेता येते. आणि बाजारपेठेमध्ये चण्याला पण भाव आहे, मक्याला पण भाव आहे, त्याच्यानंतर मसूरला पण भाव आहे. म्हणजे इतर जे कडधान्य आहेत त्यांना चांगल्या पद्धतीनं भाव मिळत असल्यामुळे शेतकरी कमी खर्चामध्ये आणि कमी पाण्यामध्ये ह्या शेतीकडे वळलेले आहेत. जालना तालुक्यातील थार गावात शेतात टेहळणीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर दरोडेखोरांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. विनोद भास्करराव शिंदे हे सकाळी सुमारे 8 वाजता शेतात गेले असता तोंडाला रुमाल बांधलेले 7 ते 8 जण शेतात असल्याचं त्याच्या निदर्शनास आलं. शेतकऱ्यांनी त्यांना जाब विचारताच दरोडेखोरांनी चाकूचा हल्ला केलाय. या हल्ल्यात शिंदे जखमी झाले असून हल्लेखोरांनी त्यांच्या खिशातील पैसे आणि बोटातील अंगठ्या काढून घेतल्या. त्यानंतर शेतकऱ्यांचे हातपाय बांधून आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. जखमी शेतकऱ्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची पुढील तपास पोलीस करत आहे. काय घटना घडली आपल्या? मी जालना येथील रहिवासी असून माझी थार येथे शेती आहे गट क्रमांक 81 मध्ये, व मी 8:30 वाजता शेतावर टहाळणी करण्यासाठी गेले असता 10-20 मिनिटांनंतर मला असे आढळून आले की तिथे 7-8 जण रुमाल बांधून शेतामध्ये आलेले आहेत. तुम्ही काय करत आहात असे विचारणे केले असता त्यांनी माझ्यावर हल्ला केला चाकूने व माझ्या हातातील अंगठी, 2 अंगठी व खिशातील 20,000 रुपये काढून घेतले व माझे पाय बांधत असतात दोन्ही पाय बांधले तेव्हा मी 2 जणांचे मास्क खाली घेतले असता मला 2 जणांचे चेहरे दिसले व त्याच्यानंतर त्यांनी माझे हात पण बांधून टाकले आणि मला तिथे सोडून ते पसार झाले. नाव काय तुमचं? विनोद भास्करराव शिंदे, राहणार जालना. माझ्या हातामध्ये 2 अंगठ्या होत्या, एक 1 तोळ्याची व एक 2 तोळ्याची, व खिशामध्ये 20,000 रुपये पण काढून घेतली व त्यांनी बेदम लाताबुक्क्यांनी मारहाण केली. मानेवर पण मारलं आणि चाकूचाही गाव घातला चाकूचे भाव कुठं मारले? पोटामध्ये. याची तक्रार केली का तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये? मला पोलिसांनी तिथं आणून ऍडमिट केलं रात्री 10:30च्या सुमारास. तक्रार दाखल केली का? तक्रार दाखल केल्यासाठी कोणी आलंच नाही इकडं अजून. पोलिसाला याची माहिती दिली का आपण? पोलिसांना माहिती, मी 112वर कॉल केला होता. 112वर कॉल केल्यामुळे पोलीसची गाडी तिथे आली होती, त्याच्यामुळे पोलिसांनी रात्री हे लिहून घेतलं होतं काय झालं कसं झालं.
घटना किती वाजता घडली? ही 8:50 सकाळी रात्री. रात्री. हो. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष चिन्हाबाबत स्पष्ट भूमिका मांडताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ग्रामीण भागात एकच चिन्ह असणे आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलंय. 2 वेगवेगळी चिन्ह असल्यास मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होतो असेही त्यांनी सांगितलंय. महापालिका निवडणुकीबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केलंय की या संदर्भात आधीच अजित पवार यांनी खुलासा केलाय. पराभव हा पराभवच असतो आणि तो स्वीकारून त्यातून शिकण्याची गरज असते असं ते म्हणाले. पुढील सर्व निर्णय अजित पवार घेतील असंही त्यांनी नमूद केले. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीबाबत जिल्हानिहाय बैठका सुरू असून इच्छुक उमेदवारांचा आढावा घेतला जात असल्याचंही त्यांनी सांगितलंय. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार का यावर विचारले असता कार्यकर्त्यांच्या भावना असल्या तरी अंतिम निर्णय अजित पवारच घेतील असं भरणे म्हणाले. पक्ष चिन्हाबाबत त्यांनी पुन्हा स्पष्ट करत सांगितलंय की आघाडी कुठलीही असो किंवा चिन्ह कुठलेही असो एकच चिन्ह असणं अधिक योग्य आहे. EVM संदर्भातील आरोपावर बोलताना त्यांनी नाना पटोले यांच्या मताशी असहमती दर्शवत पराभव स्वीकारणे आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलंय. शेतकऱ्यांच्या मलेशिया दौऱ्यांबाबत त्यांनी सांगितलंय की यामुळे शेतकरी नवीन तंत्रज्ञान शिकतील आणि उत्पादन वाढीस मदत होईल. महापालिकेत अनेक ठिकाणी पराभव सामोरं जावं लागले राष्ट्रवादीला. कसं बघता या निकालाचं अनालिसिस कसं कराल? पहिला तर तोच. या बाबतीमध्ये आमचे नेते अजितदादा पवार साहेबांनी खुलासा केलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी खुलासा केल्यानंतर त्या बाबतीमध्ये मी बाकी योग्य बोलणं योग्य वाटत नाही. परंतु शेवटी पराभव हा पराभव असतो, पराभव हा मान्य करायचा असतो आणि पराभवातून काही गोष्टी शिकायच्या असतात. त्याप्रमाणे निश्चित प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे विजयी उमेदवार, पराभूत उमेदवारसुद्धा निश्चित यातनं काहीतरी शिकतील आणि त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे त्याची कारणमीमांसा करून अजितदादा पवारसाहेब निर्णय त्या बाबतीमध्ये पुढं कसं जायचं त्या बाबतीत निर्णय घेतील. आम्हा झेडपी इलेक्शनच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. कालही बैठका झाल्या, आजही बैठका होत आहेत. काय बैठकीत चर्चा आणि पुढची तयारी कशी होणार आहे? सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं असून युती झाली नाही तरी प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवू शकतो असं स्पष्ट विधान बांधकाम मंत्री आणि भाजप नेते शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी केलंय. सातारा जिल्ह्यात भाजप, शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट ताकदीचे असल्याचं सांगत युतीबाबत अंतिम निर्णय न झाल्यास कोणीही कोणाला अडवणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय. प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने निवडणूक लढवेल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. आज भाजपच्या वरिष्ठ नेत्याची महत्त्वाची बैठक होणार असून त्यात साताऱ्यासाठीची निवडणूक रणनीती ठरली जाणार आहे. जिल्ह्यात भाजपची मजबूत संघटनात्मक ताकद असून आपल्या कामावर आणि नेतृत्वावर पक्षाचा पूर्ण विश्वास असल्याचं भोसले यांनी सांगितलंय. महानगरपालिका, नगर परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांच्या निकालांमधून भाजपला सकारात्मक संकेत मिळाले असून नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर जनतेने विश्वास व्यक्त केला असल्याचा दावा त्यांनी केलाय. काय नाही हे बघून त्याच्यावर निर्णय होईल पुढे काय. राष्ट्रवादी आणि शिवसेनेची बैठक झालेली 100 दिवसांच्या जरी त्यानंतर भाजपला कळ देण्यासाठीचा प्रयत्न चालला अशी चर्चा सुरू झाल्यानंतर कसं याकडे बघतात? नाही, मी परवा पण सांगितलं म्हणजे आज मला वाटतं पालकमंत्र्यांनी दुपारनंतर सगळ्यांना काहीतरी युतीच्या यांना सगळ्यांना बोलवलं आहे. मग त्यावेळेला चर्चा होईल. पण शेवटी जर म्हणजे युती जर झाली नाही तर प्रत्येकाला आपापले मार्ग मोकळेच आहेत लढायला. कुणी म्हणजे लढायचं कुणी थांबणार तर नाही आहे. निवडणूक आहेत, प्रत्येक पक्षाची ताकद आहे. भाजपची आहे, सेनेची आहे, राष्ट्रवादीची आहे, पवारसाहेब म्हणून सगळ्यांचीच आहे. मग काँग्रेस असेल, सगळ्यांचं आपापले आहे. त्यामुळं शेवटी जर एकत्र होत नसलं तर प्रत्येकाची लढाईची तयारी पण आहे. आता याच्यामध्ये आज काय चर्चा होती, पालकमंत्र्यांनी काय बैठक बोलवली आहे, त्याच्यामध्ये काय चर्चा होती काय नाही हे पुढं त्याच्यातनं निर्णय होईल. बाबा बैठकीला तुम्ही जाणार? हां, तर दुपारी काय तर बैठक. आता मी खासदार साहेब, उदयनराजे वगैरे आम्ही सगळे, मला वाटतं आता इंटरव्ह्यूच्या वेळेला गोरे साहेब पण येणार आहेत, सगळेच आम्ही असणार आहे. तिथं चर्चा होईल. मग त्याच्यातनं कुणी जायचं पक्षाच्या वतीनं, भाजपच्या वतीनं, हे थोडं आमच्या बैठकीत पण ठरवलं. जिल्ह्यात एक काल निर्णय झाला, शशिकांत शिंदे आणि मकरंद पाटलांची एक बैठक झाली आणि दोघांनी मिळून ठरवलेलं आहे की आता 2 राष्ट्रवादी एकत्र मिळून पुन्हा साताऱ्यात लढायचं आणि राष्ट्रवादीची ताकद पुन्हा प्रस्थापित करायची जिल्ह्यामध्ये. त्या फरक काय पडेल आता विद्यमान? कारण का सगळं भाजपमय आपल्या जिल्ह्यात सध्या तरी. बघा,
शेवटी कुणी एकत्र यावं न यावं हे ते प्रत्येकाचा त्यांचा निर्णय, आपण काय त्याच्यावर करू शकत नाही. पण आम्हाला भाजप म्हणून आम्ही केलेल्या कामावर विश्वास आहे, आमच्या राज्याच्या नेत्यांवर आम्हाला विश्वास आहे. आत्ताच झालेल्या महानगरपालिकेतनं स्पष्ट संकेत आलेत की राज्यामध्ये म्हणजे मोदीजींचं नेतृत्व हे राज्यामध्ये पूर्णपणे मान्य आहे सगळ्यांना. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं जे काही मुख्यमंत्री म्हणून राज्यात काम चाललं आहे त्याची ही म्हणजे पोचपावती आहे. नगरपालिकेला पण हाच निकाल होता. नगरपालिकेला पण राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला मोठं बहुमत मिळालं. त्यामुळे शेवटी आम्हाला आमच्या कामावर विश्वास आहे. आम्हाला समोरच्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही. आम्ही काम जे केलं आहे, आज आमचे नेते देवेंद्र फडणवीस जे काम करत आहेत आणि आम्हाला सगळ्यांना जे काम करण्याची संधी त्यांनी दिली आहे ह्याच्यावर आम्हाला विश्वास आहे. आणि जिल्ह्यातसुद्धा आम्हाला खात्री आहे की भारतीय जनता पार्टीला जिल्ह्यातले म्हणजे मतदार आता काय म्हणजे जिल्हा परिषदचे जे आपले आहेत ते सुद्धा आम्हाला पुढं म्हणजे चांगल्या पद्धतीनं आम्हाला ताकद देतील ह्याची आम्हाला खात्री. जिल्हा परिषदेचा जो सातारा तालुक्याचा जे वातावरण बघता, सातारा जिल्हा परिषदेचा जो अध्यक्ष असेल तो दोन्ही राजांच्या विचारांचाच असणार आहे का दुसऱ्या कुठल्या तालुक्यातला असेल? नाही असं हो, शेवटी भाजप म्हणून आम्ही लढतोय त्यामुळं असं काही कुणाचं हे नाही. शेवटी जो निर्णय नंतर होईल, आता रिझर्वेशनमधलं अध्यक्षपद आहे तेव्हा जो निर्णय इलेक्शन झाल्यानंतर होईल तो अध्यक्षपदाचा निर्णय त्यावेळेला होईल. आज तर आमचं एकच आहे की पालकमंत्र्यांची आज बैठक झाल्यानंतर काय होईल, पण ते जरी समजा त्याच्यातनं काही तोडगा निघाला नाही निघाला तरी आमचं एक आहे की आम्हाला आमच्या भाजपच्या कामावर, आमच्या नेत्यांवर, मुख्यमंत्र्यांवर आणि जिल्ह्यात आम्ही जे काय सगळ्यांनी संघटना बांधली आहे, जी काय सगळ्यांनी या संघटना उभा करण्यामध्ये वेळ दिला आहे याचा आम्हाला विश्वास आहे की आम्हाला चांगलं यश जिल्हा परिषदमध्ये मिळू शकतं. तर आजच्या बातमीपत्रात आपण येथेच थांबतोय. अशाच नव्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.